नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या मॅन्युअल टेस्टिंगच्या सिरीजमध्ये बघणार आहोत SDLC मॉडेल्स। तर आता सध्याच्या मार्केटमध्ये कुठले मॉडेल्स अवेलेबल आहेत। सगळ्यात पहिले आहे वॉटरफॉल मॉडेल, दुसरा आहे व्ही मॉडेल, तिसरा इन्क्रिमेंटल मॉडेल, चौथा आहे इटरेटिव्ह मॉडेल, पाचवा आहे स्पायरल मॉडेल, सहावा आहे बिग बँग मॉडेल आणि सातवा आहे अजाईल मॉडेल। तर आत्ताच्या मार्केटमध्ये असे विविध मॉडेल्स उपलब्ध आहेत। पण एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो की आपल्याला सॉफ्टवेअर बनवण्यासाठी आपण एकच मॉडेल का यूज नाही करत। ओके, आपल्याला डिफरंट किंवा वेगवेगळे मॉडेल्स का यूज करावे लागतात किंवा वेगवेगळे अप्रोचेस सॉफ्टवेअर बनवण्यासाठी का यूज करावे लागतात। तर त्याचं कारण असं की काही जे प्रोजेक्ट असतात ते वेल डिफाइंड अँड क्लिअर असतात, पण काही जे प्रोजेक्ट असतात ते खूप कॉम्प्लेक्स असतात। तर त्याच्या कॉम्प्लेक्सिटीनुसार, त्याच्या ड्युरेशननुसार काही प्रोजेक्टचे लॉंग टर्म चालतात, काही प्रोजेक्ट जे असतात ते शॉर्ट टर्मसाठी असतात, ठराविक कालावधीसाठी असतात। ज्याप्रमाणे रिक्वायरमेंट असते सॉफ्टवेअरची त्याप्रमाणे आपल्याला त्याचे मॉडेल्स किंवा त्याचे अप्रोचेस आपल्याला यूज करावं लागतो। याचं एक्झाम्पल द्यायचं म्हणजे जे ई-कॉमर्स वेबसाईट असते ती खूप कॉम्प्लेक्स असते। ओके, तिचे फ्लोज पण खूप कॉम्प्लेक्स असतात। जसं बँकिंग वेबसाईट असते ती खूप कॉम्प्लेक्स असते, कारण की त्याच्यामध्ये डिपॉझिट्स पण येतात, फंड ट्रान्सफर पण येतात, लोन्स पण येतो किंवा कार्ड्स पण येतात। ओके, पण जर तुम्ही बघितलं एका गव्हर्नमेंट वेबसाईटला की जी एखाद्या वॅकन्सीसाठी ॲप्लिकंटकडनं ॲप्लिकेशन्स घेणार आहेत, ओके, त्याच्यानंतर गव्हर्नमेंटला काय रिक्वायर्ड असतं की ॲप्लिकंट्सनी त्यांचे ॲप्लिकेशन्स करावे किंवा त्या वॅकन्सीसाठी अप्लाय करावं, त्यांचे डिटेल्स एंटर करावे, डॉक्युमेंट्स अपलोड करावे आणि त्या फ्लोमधून किंवा त्या वेबसाईटपासून मधून एक्झिट व्हावं। हा एक छोटासा रिक्वायरमेंट आहे, वेल क्लिअर्ड आहे। तर त्याचा जो अप्रोच असेल बनवण्याचा सॉफ्टवेअर आणि जो ई-कॉमर्स वेबसाईट बनवण्याचा किंवा बँकिंग वेबसाईट बनवण्याचा जो अप्रोच असेल तो आपण सेम नाही ठेवू शकत। त्याच्यामुळे आपल्याला डिफरंट अप्रोचेस किंवा मॉडेल्सची यूज होते। तर मित्रांनो, आपण आज जे मॉडेल बघणार आहोत ते म्हणजे आहे ते वॉटरफॉल मॉडेल। तर वॉटरफॉल मॉडेल हे एकदम इझी आहे समजायला। हे जर समजलं तुम्हाला तर भविष्यात जे पण पुढे आपण मॉडेल शिकणार आहोत ते खूप चांगल्या पद्धतीने अंडरस्टँड होईल। त्याच्यानंतर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल जी आहे ती कशा प्रकारे कार्य करते ह्याचं पण खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला नॉलेज मिळेल। तर वॉटरफॉल मॉडेल म्हणजे काय असतं, ज्याप्रमाणे पाणी एका उंच ठिकाणाहून खाली पडतं, परत ते खालच्या ठिकाणावर उंच ठिकाणी जात नाही, त्याप्रमाणे जे आपण सॉफ्टवेअर डेव्हलप करतो ती एक स्टेज कंप्लीट झाल्यानंतर दुसऱ्या स्टेजकडे, दुसरी स्टेज कंप्लीट झाल्यानंतर तिसऱ्या स्टेजकडे, तिसरी स्टेज कंप्लीट झाल्यानंतर चौथ्या आणि चौथ्यानंतर पाचव्या आणि मग सहाव्या, अशा क्रमबद्ध पद्धतीने लिनियर अँड सिक्वेन्शियल पद्धतीने आपण सॉफ्टवेअर बनवत असतो। त्यामुळे आपण याला जे नाव पडलेलं आहे किंवा या अप्रोचला जे नाव पडलेलं आहे ते वॉटरफॉल असं पडलेलं आहे। त्याच्यामध्ये 6 स्टेजचा जो आहे समावेश होतो SDLC प्रमाणेच। पहिली जी स्टेज आहे मित्रांनो ती काय, तर रिक्वायरमेंट गॅदरिंग आणि ॲनालिसिस। दुसरी जी आहे ती आहे डिझाईन, तिसरी जी आहे इम्प्लिमेंटेशन किंवा कोडिंग, चौथी आहे टेस्टिंग, पाचवी आहे डिप्लॉयमेंट आणि सहावी आहे रिलीज अँड मेंटेनन्स। ओके, तर पहिल्या स्टेजमध्ये काय होतं, पहिल्या स्टेजमध्ये होतं क्लायंटकडनं आपण रिक्वायरमेंट घेतो, त्याच्यानंतर त्याचं ॲनालिसिस करतो। जर समजा क्लायंटला EMI कॅल्क्युलेटर बनवायचं आहे एखाद्या बँकेला, तर आपण काय करतो की EMI कॅल्क्युलेटर बनवायचं आहे, त्याच्यानंतर कस्टमरकडनं काय इनपुट मिळणार, तर लोन अमाऊंट मिळणार, टेन्युअर मिळणार आणि त्याच्यानंतर कॅल्क्युलेट बटन असेल, त्याच्यानंतर ते जर आपण कॅल्क्युलेट बटनवरती क्लिक केलं तर कस्टमरला लोन अमाऊंट किती लोन अमाऊंटला त्याने अप्लाय केलं ते दिसलं पाहिजे, त्याच्यानंतर त्याचं इंटरेस्ट पर्टिक्युलर टेन्युअरसाठी किती जात आहे ते दिसलं पाहिजे आणि कंबाईन लोन प्लस इंटरेस्टची अमाऊंट आहे ती कंबाईन आपल्याला क्युम्युलेटिव्ह दिसली पाहिजे। हे आपली वेल डिफाइंड अँड क्लिअर रिक्वायरमेंट आहे। ओके, त्याच्यानंतर ही जी इन्फॉर्मेशन गॅदर आणि ॲनालिसिस केल्यानंतर आपण काय करतो की आपण ती फेज कंप्लीट झाल्यानंतर येणार आपण डिझाईन फेजकडे आपण येणार। त्याच्यानंतर या फेजमध्ये काय होईल की हे जे ॲप्लिकेशन आहे 2 टायर आर्किटेक्चरवरती चालणार, 3 टायर आर्किटेक्चरवरती चालणार हे डिसाईड होणार। त्याच्यानंतर जे आपलं UI आहे तो डिझाईन होणार, कस्टमरला ॲप्लिकेशन कसं दिसलं पाहिजे हे डिझाईन होणार। त्याच्यानंतर डिझाईन फेज झाल्यानंतर तिसरी जी आहे ती कोडिंग आहे। वोल जो प्रोजेक्ट आहे तो ब्रेकडाऊन केला जातो, सेव्हरल डेव्हलपर्सला त्याचे टास्क असाइन केले जातात, डेव्हलपर ते टास्क डिफाईंड करतं किंवा कोड त्याचे डेव्हलप करतात आणि प्रत्येक कोडचं इंडिव्हिज्युअली युनिट टेस्टिंग केल्यानंतर तो कंबाईन करतात ॲज अ वोल सॉफ्टवेअर। ओके, हे वोल सॉफ्टवेअर कंबाईन केल्यानंतर जे मिळतं ते आपण ते टेस्टिंग टीमला देणार। टेस्टिंग टीम त्या सॉफ्टवेअरचं जे आहे टेस्ट करणार, ते जर व्यवस्थित फंक्शनिंग होत असेल ते सॉफ्टवेअर तर वेल अँड गुड, मग आपण ते कस्टमरच्या रिअल एन्व्हायरमेंटमध्ये डिप्लॉय करणार। ते डिप्लॉयमेंट जेव्हा आपण रिअल एन्व्हायरमेंटमध्ये करतो त्यावेळेस काय होतं की काही वेळेस काही डिफेक्ट्स येण्याची शक्यता असते किंवा काही न्यू रिलीज किंवा न्यू पॅचेस आपल्याला ॲड करायचे असतात अपडेशन्स काही काळानुसार।
तर त्या रिलीज अँड मेंटेनन्सचं जे आपण काम आहे ते या फेजमध्ये करू शकतो मित्रांनो. ओके, तर हे मॉडेल समजताना हे तर झाले स्टेजेस. त्याच्यानंतर प्रत्येक स्टेजमध्ये काय होतं हे तर आपण समजलं, पण हे मॉडेल कशा प्रकारे काम करतं ते एकदा थोडक्यात आपण जाणून घ्या. बघा, ही ॲनालिसिस अँड रिक्वायरमेंट गॅदरिंग अँड ॲनालिसिस ही फेज आहे. ज्यावेळेस आपण वॉटरफॉल मॉडेल अप्रोच यूज करतो ना, तर ही फेज, पहिली जी फेज आहे ती कंप्लीट झाल्यानंतरच आपण दुसऱ्या फेजला जातो. दुसरी फेज संपूर्ण कंप्लीट झाल्यानंतरच आपण तिसऱ्या फेजला जातो. जर इम्प्लिमेंटेशन अँड कोडिंग संपूर्ण कंप्लीट झाल्यानंतर आपण चौथ्या फेजला जातो, आणि टेस्टिंग नंतर पाचव्या, आणि डिप्लॉयमेंट नंतर सहाव्या फेज. ही जी आहे ही एक सिक्वेन्शियल आहे, लिनियर पद्धत आहे सॉफ्टवेअर बनवण्याची. तर याच्यामध्ये काय असतं मित्रांनो, की जसं मी तुम्हाला सांगितलं की बँकेचा आपण EMI कॅल्क्युलेटर बनवतोय, तर तुम्हाला रिक्वायरमेंट क्लिअर आहे की काय तुम्हाला कस्टमरकडनं जो आहे तो कुठल्या प्रकारचा डेटा आपल्याला इनपुट पाहिजे, तर तो म्हणजे आहे लोन अमाऊंट आणि टेन्युअर. त्याच्यानंतर कॅल्क्युलेट बटनवरती तो क्लिक करणार, आणि त्याच्यानंतर आपल्याला जे आहे त्याचं लोन अमाऊंट किती अप्लाय केलं, त्याच्यानंतर इंटरेस्ट पर्टिक्युलर टेन्युअरसाठी किती जाणार हे आपल्याला तिथे डिस्प्ले झालं पाहिजे, आणि क्युम्युलेटिव्ह अमाऊंट की इंटरेस्ट प्लस लोन अमाऊंट ही किती संपूर्णपणे त्याची आहे हे आपल्याला दिसणार आहे. पण आता होतं काय की आपण ॲनालिसिस केलं या गोष्टीचं, त्याचं डिझाईन पण केलं, आणि अर्धं कोडिंग झालं. त्याच्यानंतर जर क्लायंट बोलला की नाही मला आता आहे ना याचं रिपेमेंट शेड्यूल पण तिथे दिसलं पाहिजे, त्यावेळेस या वॉटरफॉल मॉडेलमध्ये काय होतं ना मित्रांनो, की जे इम्प्लिमेंटेशन स्टेज आहे किंवा कोडिंग जी स्टेज आहे त्याच्यानंतर आपण फक्त डिझाईनमध्ये जाऊन परत आपण बॅक टू कोडिंग येऊ नाही शकत. आपल्याला कुठल्याही स्टेजला मध्ये एकदा स्टेज कंप्लीट झाल्यानंतर जर दुसऱ्या कुठल्याही स्टेजला आपण जर मध्ये एखादी चेंज रिक्वेस्ट आली किंवा क्लायंटकडनं एखादी रिक्वायरमेंट अपडेट आली, तर आपल्याला काय करावं लागतं, या संपूर्ण स्टेज जी आहे ती संपूर्ण सॉफ्टवेअर जे आहे ते सुरुवातीला पहिल्या स्टेजपासून परत सुरू करावं लागतं. त्याचं कारण काय, ही जे वॉटरफॉल मॉडेल आहे वेल डॉक्युमेंटेड असतं. प्रत्येक स्टेज जी असते ती वेल डॉक्युमेंटेड असते या वॉटरफॉल मॉडेलमध्ये. ओके, ते म्हणजे ॲनालिटिक इन्फॉर्मेशन गॅदरिंग अँड ॲनालिसिसपासून ते डिझाईन, इम्प्लिमेंटेशन, कोडिंग, टेस्टिंग, डिप्लॉयमेंट आणि रिलीज अँड मेंटेनन्स, या ज्या 6 स्टेज असतात या डॉक्युमेंटेड केले जातात. त्यामुळे आपल्याला कुठल्याही स्टेजला जर आपल्याला काही बदल करायचा असेल तर आपल्याला परत पहिल्या स्टेजला जाऊन आपल्याला बदल करावा लागतो. तर या प्रकारे वॉटरफॉल मॉडेल काम करत असतं. तर मित्रांनो, आपण आता बघू वॉटरफॉल मॉडेलचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा जर ॲडव्हान्टेजेस आहे, हे इझिली अंडरस्टँड अँड मॅनेज आपण करू शकतो. म्हणजे कसं की एक स्टेज कंप्लीट झाल्यानंतर आपण दुसऱ्या स्टेजला जाणार, दुसऱ्यानंतर तिसऱ्याला जाणार, हे आपल्याला इझिली अंडरस्टँडेबल आहे. त्याच्यानंतर एक स्टेज कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्याकडे जायचं आहे, त्याच्यामुळे इझिली मॅनेजेबल पण आहे. कारण की कसं की दुसऱ्या स्टेजमध्ये आपण आहे किंवा तिसऱ्या स्टेजमध्ये आहे, मग आपल्याला दुसऱ्या किंवा तिसऱ्या पहिल्याकडनं आपल्याला कुठल्याही रिक्वायरमेंट आपल्याला आता चेंजेसची घेण्याची गरज नाही आहे. आपण त्या पर्टिक्युलर स्टेजवरती आपण फोकस करू शकतो. ओके, या पद्धतीने. त्याच्यानंतर हे जे वॉटरफॉल मॉडेल आहे मित्रांनो, हे एक छोट्या आणि वेल डिफाईन्ड प्रोजेक्टसाठी खूप खूप जास्त यूज होतं. जसं तुम्हाला सांगितलं, संपूर्ण बँकेचं सॉफ्टवेअर बनवण्यासाठी हे वॉटरफॉल मॉडेल यूज नाही होणार. पण जर तुम्हाला एक पर्टिक्युलर फंक्शनॅलिटी बनवायची आहे, जसं की EMI कॅल्क्युलेटर बनवायचं आहे, त्यासाठी आपण हे यूज करू शकतो. ओके, त्याच्यानंतर जसं सांगितलं की स्ट्रॉंग डॉक्युमेंटेशन ॲट एव्हरी स्टेज असतं. ह्याचं काय असतं की स्ट्रॉंग डॉक्युमेंटेशन असतं. म्हणजे कसं, रिक्वायरमेंट गॅदरिंग ऑल द रिक्वायरमेंट्स वी आर जे कॅप्चर करतो आपण याच्यामध्ये, डॉक्युमेंट करतो. त्यामुळे होतं काय की कुठल्या प्रकारचं जे आपल्याला भविष्यामध्ये प्रत्येक स्टेजला डॉक्युमेंट केल्यामुळे कुठल्याही प्रकारे जर कधी एका संभाव्य डिफेक्ट्स म्हणा किंवा संभाव्य बग्स म्हणा येण्याची जी शक्यता असते किंवा काही त्रुटी आहे सॉफ्टवेअरमध्ये येण्याची शक्यता असते, ती आपण प्रत्येक स्टेजमध्ये डॉक्युमेंटेशन व्यवस्थित असल्यामुळे ते आपण रिमूव्ह करू शकतो किंवा त्या त्रुटी रिलीजच्या पहिलेच आपण सॉफ्टवेअरमधून वगळू शकतो. ओके, त्याच्यानंतर डिझाईन फ्लोज कॅन बी डिटेक्टेड अर्ली. जसं मी तुम्हाला सांगितलं की कुठल्याही प्रकारची त्रुटी असेल तर ती आपण सगळ्यात पहिलेच रिलीजच्या पहिलेच आपण ती वगळू शकतो. त्यामुळे जे कस्टमरला किंवा क्लायंटला जे सॉफ्टवेअर आपण डिलिव्हर करतो ते वेल क्वालिटीचं जातं. त्याच्यानंतर प्रत्येक स्टेजमध्ये म्हणजे वॉटरफॉल मॉडेलमध्ये जी पण प्रोग्रेस आहे ती ट्रॅक करायला आणि मेजर करायला खूप इझी असते. याचं कारण काय मित्रांनो, की आपण एक स्टेज एका वेळी चालू करतो, ती संपूर्ण कंप्लीट झाल्यानंतर आपण नेक्स्ट स्टेजकडे वळत असतो, बरोबर. त्याच्याने होतं काय की पहिली ॲनालिसिस इन्फॉर्मेशन गॅदरिंग आणि ॲनालिसिस ही स्टेज जर कंप्लीट झाली, त्यानंतर आपण
दुसऱ्या स्टेजकडे वळत असतो. म्हणजे काय, आपल्याला जी पण प्रोग्रेस आहे ती इझिली आपण ट्रॅक करू शकतो आणि मेजर करू शकतो की आजपर्यंत किंवा आज दिवसाला किती आपण प्रोग्रेस केलेली आहे. ओके, ते झाले ॲडव्हान्टेजेस मित्रांनो. पण प्रत्येक मॉडेल्सचे जे आहे ते ॲडव्हान्टेजेस प्रमाणे डिसॲडव्हान्टेजेस पण असतात आणि या डिसॲडव्हान्टेजेसच्या बेसिसवरतीच आपल्याला रिक्वायरमेंट पडते की आपण दुसरं कोणतं मॉडेलची गरज आहे का नाही. ओके, तर वॉटरफॉल मॉडेलचे जे डिसॲडव्हान्टेजेस आहे मित्रांनो ते कोणते, तर ते डिसॲडव्हान्टेजेस असे की नो फीडबॅक अंटिल दॅट टेस्टिंग. म्हणजे काय असतं की तुम्ही संपूर्ण सॉफ्टवेअर इथे इथपर्यंत बनवून घेता, रिक्वायरमेंट गॅदर केलं, ॲनालिसिस केलं, मग त्याचं डिझाईन केलं, मग त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं ना, मग त्यानंतर आपण हे सॉफ्टवेअर जे मिळतं ते टेस्टिंगला मिळतं. त्यामुळे टेस्टिंगमध्ये जो फीडबॅक दिला जातो किंवा टेस्टिंगमध्ये सॉफ्टवेअर वर्क करतं आहे की नाही हे चेक केलं जातं. त्यावेळेस आपल्याला समजतं की आपण जे प्रॉडक्ट बनवलेलं आहे ते व्यवस्थित बनलेलं आहे की त्याच्यामध्ये थोडे डिफेक्ट्स वगैरे अवेलेबल किंवा अस्तित्वात आहेत ते. त्यामुळे काय, या 3 स्टेजेसमध्ये आपल्याला काही सॉफ्टवेअर मिळत नसतं, रॅपिड डिलिव्हरी सॉफ्टवेअरची मिळत नसते. त्यामुळे आपलं टेस्टिंग या 3 स्टेजेस थांबलेलं असतं. 4थ्या स्टेजमध्ये आपलं फक्त टेस्टिंग होत असतं. तो एक मेजरली डिसॲडव्हान्टेज आहे. त्याच्यानंतर नो फ्लेक्झिबल, डिफिकल्ट टू गो बॅक ओके टू प्रिव्हियस स्टेज. म्हणजे काय असतं मित्रांनो, जसं तुम्हाला सांगितलं की एक स्टेज कंप्लीट झाल्यानंतरच आपण दुसऱ्या स्टेजकडे जातो, दुसऱ्यानंतर तिसऱ्या. पण आता आपल्याला थोडंसं जर काही त्याच्यामध्ये चेंज रिक्वायर्ड असलं क्लायंटला किंवा काही चेंज करण्याची आवश्यकता असली तर आपल्याला परत पहिल्यापासून स्टार्ट करावं लागतं. कारण प्रत्येक स्टेज डॉक्युमेंटेड असते, परत आपल्याला डॉक्युमेंटेशनपासून सुरुवात करावी लागते. ओके, त्यामुळे हे त्या गोष्टीसाठी फ्लेक्झिबल नाही आहे. चेंज क्लायंटकडनं सेव्हरल चेंज रिक्वेस्ट आपण ॲक्सेप्ट करत नाही. ते खूप मोठं ड्रॉबॅक आहे या वॉटरफॉल मॉडेलचं. त्याच्यानंतर मित्रांनो, हे मोठ्या कॉम्प्लेक्स प्रोजेक्टसाठी स्विटेबल नाही आहे, जसं तुम्हाला सांगितलं. कारण की त्याच्या कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट जे असतात त्याच्या फंक्शनॅलिटी त्या खूप डिपर असतात. ओके, खूप कॉम्प्लेक्स असतात, खूप जास्त फंक्शनॅलिटी त्याच्यामध्ये असतात, वेगवेगळ्या फंक्शनॅलिटीज आपल्याला ॲड कराव्या लागतात. आणि होतं काय की काही वेळेस क्लायंट आपल्याला एखादी फंक्शनॅलिटी सांगेल, पण सर्टन जोपर्यंत प्रोजेक्ट कंप्लीट होत नाही त्याच्या आतच ते फंक्शनॅलिटीमध्ये एखादं अपडेशन येतं किंवा ती फंक्शनॅलिटी क्लायंट रिमूव्ह करायला लावतो किंवा काही त्याच्यामध्ये एक वेगळा सब पाथ किंवा सब फ्लो आपण म्हणू की तो ॲड होतो. तर या कॉम्प्लेक्सिटीमुळे आपल्याला प्रत्येक वेळेस ती रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करून प्रत्येक वेळेस जर आपण पहिल्यापासून सुरुवात करणार असू तर वॉटरफॉल मॉडेल खूप खर्चिक आणि टाईम कन्झ्युमिंग होईल. त्यामुळे आणि खूप आपल्याला एफर्ट्स लागतील प्रत्येक वेळेस, कारण प्रत्येक स्टेज आपल्याला पहिल्यापासून स्टार्ट करायचे. त्यामुळे या वॉटरफॉल मॉडेलचं हे एक मेजर डिसॲडव्हान्टेज आहे की आपण एक मोठ्या ज्या कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट्स असतात त्याच्यासाठी यूज करू नाही शकत. तर मित्रांनो, आज आपण शिकलेलो आहे वॉटरफॉल मॉडेल. तुम्हाला जर मॅन्युअल टेस्टिंगवरती जे आपली सिरीज आहे त्याच्यामध्ये कुठल्याही टॉपिकवरती जर व्हिडिओज हवे असतील तर तुम्ही कुठे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी ते व्हिडिओज तुम्हाला अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न करेन. त्याच्यानंतर आपण आता भेटू पुढच्या सिरीजमध्ये. थँक्यू.